28 जानेवारी 2019 सोमवार. डिअर मी, I know you are a good human being. Stop torturing yourself. Stop dreaming bad things. You know you deserve well. You can do so much more than what you think. You are on the right path. Try to reach 10,000 subscribers till the end of this year. Try to earn at least 50,000 rupees per month. I love you always. Sadhguru bless you. उर्मिला. स्वतःलाच लिहिलेलं पत्र आणि लिहिलंय काइंडली ओपन ऑन 31 डिसेंबर 2019. फ्रॉम उर्मिला टू उर्मिला विथ लव्ह. खूप इमोशनल व्हायला होतं. ही अजिबातच माझी संकल्पना नाही आणि हे इंग्लिशमध्ये पत्र लिहिण्याचं कारण पण तेच की त्या काळामध्ये संपूर्ण ते इंग्लिश जर्नल होतं. ती कॉन्सेप्टसुद्धा संकल्पना पण एका परदेशी जर्नलची आहे आणि ती संकल्पना स्वतःला पत्र लिहिण्याची वर्षाच्या सुरुवातीला आणि मग ते वर्षाच्या अखेर उघडण्याची. हे जे पत्र लिहिलं हे अजूनही जपून ठेवण्याचं कारण असं ते म्हणजे मी खरंच स्वतःला पत्र लिहिलं, खरंच कंट्रोल करू शकले आणि डिसेंबरमध्ये मी जेव्हा इतक्या करुणेनं इतक्या प्रेमानं स्वतःला जे पत्र लिहिलं आहे आणि खूप छान आपण आपल्याशी जो टॉक करतो, सेल्फ टॉक ज्याला म्हणतात, त्याच्यावरती आपला संपूर्ण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन अवलंबून असतो. आणि तुम्हाला जाणवत असेल की मी स्टॉप टॉर्चरिंग वगैरे याचा अर्थ मी स्वतःच्या बाबतीमध्ये खूप जास्त कटू झालेले. मी स्वतःचं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या अकाउंटमध्ये पैसे नव्हते, मी माझ्या तब्येतीची काळजी घेत नव्हते. मी फक्त माझा आणि सुकीर्तचा स्वयंपाक करायचे कारण आम्ही जस्ट एक नवीन जागा घेतलेली आणि तिथे तेवढ्यापुरतं काहीतरी स्वयंपाक करायचा आणि दॅट्स इट. आणि दुसरं काहीच करत नव्हते कारण की माझ्याकडे दिवसभर करायला काहीच नव्हतं आणि मला माझा मार्ग मिळत नव्हता. तुमच्यातले असे भरपूर जण स्ट्रगल करत असतील कारण की हे ॲब्सोल्युटली कॉमन आहे. फक्त आपल्यावरती ही वेळ आलेली आहे आणि आपण एक फेल्युअर आहोत, आपण लुझर आहोत, ही जी जर तुम्हाला भावना येत असेल तर या पत्रावरून तुम्हाला कळलं असेल. जे अतिशय खरं पत्र आहे आणि जे मी स्वतःला लिहिलेलं आहे आणि ते जपून ठेवलं आणि मी वाचलं. त्याचं कारणच असं, जेव्हा मी माझं जर्नल काढेल या जगामध्ये तेव्हा या पत्राची संकल्पना मला याच्यामध्ये राबवायला आवडेल असा मी तेव्हा विचार केलेला आणि तो साकार झाला. आणि म्हणूनच जर्नल उघडल्यानंतर लगेचच 1-2 पानांनंतर तुम्हाला हे फाडता येण्याचं उगं पान एक आहे जे तुमच्या पत्रासाठी आहे आणि शेवटाला इथे एन्व्हलप आहे. इथे या ठिकाणी तो मजकूर लिहून, स्वतःला पत्र लिहून इथे एन्व्हलपमध्ये ते पत्र ठेवायचं आहे आणि मग ते वर्षाच्या शेवटाला उघडायचं आहे. हे का करायचं, स्वतःला पत्र का लिहायचं? नंबर 1, आत्ताच मी सांगितलं की सेल्फ टॉक तुम्हाला या जगाकडे बघण्यासाठी खूप मोठा डिसाइडिंग फॅक्टर असतो. म्हणजे तुम्ही स्वतःकडे जर करुणेनं बघत असाल, तुम्ही स्वतःला नॉन जजमेंटल, स्वतःला सतत नावं ठेवत, स्वतःला परखडपणे सतत जजच्या सीटवरती बसून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये क्रिटिसाइज करून, समीक्षण करून हाणून पाडत असाल आणि स्वतःला जर प्रोत्साहन देत नसाल, स्वतःच्या विषयी सकारात्मक तुमच्याकडे जर भावना नसेल, तर खूप मोठे चान्सेस आहेत की तुम्ही जगाकडे आणि इतरांकडे सुद्धा त्याच नजरेनं बघता. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा सिनिकल दृष्टिकोन तयार करता की हे माझ्याच बाबतीत घडलंय, मीच फेल्ड आहे, मला माझ्यावरती कोणी प्रेम करत नाही, मला कधीच काही मिळत नाही, दुसऱ्यांचं काय ते लकी असतात, माझ्याच घरातले असे, मीच अशी, माझंच आयुष्य असं, अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही व्हिक्टिम कार्ड खेळायला लागता आणि ब्लेम गेममध्ये अडकता तेव्हा तो ना ट्रॅप तयार होतो. आणि ट्रस्ट मी या सगळ्यामधून मी गेलेले, हे सगळं मी केलेलं आहे. म्हणूनच इतक्या प्रामाणिकपणे आणि इतक्या कॉन्फिडेंटली मी हे सगळं सांगू शकते तुमच्याबरोबर. जसं खूप सारे वेगवेगळे ऑडिओ बुक्स असतील, खूप चांगली चांगली पुस्तकं असतील, जीवनविद्या मिशनची फिलॉसॉफी असेल, खूप सारे यूट्यूबवरचे सद्गुरू वामनराव पैंचे व्हिडिओज असतील, गॅरी व्ही असेल, प्रोफेशनली त्या काळामध्ये जे सोशल मीडिया, खूप कमाल कॉन्टेंट क्रिएटर्स जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वरती येत होते, खूप चांगले चांगले यूट्यूबर्स, कॉन्टेंट क्रिएटर्स, त्यांच्या कॉन्टेंट बघून मला कळालं की कुठे जाऊ शकतो आपण. सो बिईंग अन ॲक्टर, आर्टिस्ट, कलाकार म्हणून मी काय काय नवीन शिकू शकते, मी कशा पद्धतीने ट्रॅक बदलू शकते, या सगळ्या काळामध्ये जर मला काही उपयोगी आला असेल. अजून एक गोष्ट ती म्हणजे लिखाण. आणि अशा पद्धतीने स्वतःला लिहिलेलं पत्र. आपल्याला जेव्हा कळतं की हे पत्र आपणच वाचणार आहोत आणि आपण हे कोणालाही पाठवणार नाही आहोत, तेव्हा ना आपण उगाच परफॉर्म करायला जात नाही. आपण आपल्याशी खूप खरं बोलतो आणि खरं बोलत असल्यामुळे ते जे संकल्प आहेत ते सुद्धा खूप रिअलिस्टिक आणि वास्तववादीच होतात म्हणजे. आणि म्हणूनच अजून एक फायदा पत्राचा, मी अजून सुरुवातीच्या पत्रापाशीच आहे कारण जर्नल खूप साधा आणि सोपं आहे. मी आत काय काय लिहायचं याच्यापाशी पण येते. पुन्हा एकदा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला हे सांगायचं आहे की
मी माझ्या जर्नलचं प्रमोशन 100% करते, ते विकलं जावं, मला 4 पैसे मिळावेत, तुम्हाला चांगली सवय लागावी, हा माझा हेतू आहेच. पण याच्यामधून जितके मला पैसे मिळतात ना याच्यापेक्षा ते इतके कमी आहेत, मला तुमच्याबरोबर प्रामाणिकपणे सांगायचे, याच्यापेक्षा खूप 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 कित्येक पण जास्त फायदा मी अजून 4 व्हिडिओ केले तर, किंवा ब्रँड व्हिडिओ केला तर काहीच्या काही मिळतील. सो मला फक्त पैसे कमवण्याच्या हेतूनं मी हे जर्नल काढलेलं नाही. तसं असतं तर मी याचे एंड टू एंड मॅन्युफॅक्चरिंगपासून सगळं मी माझ्याकडे केलं असतं, पण मी हे पार्टनरशिपमध्ये करते. खूप चांगले रिलायबल माणसं आहेत मीडिया नेक्स्ट, त्यांच्याबरोबर मी हे छान पार्टनरशिप केली आहे. मी हे मॅन्युफॅक्चर करत नाही, त्याच्या डिसिजन मेकिंगमध्ये मी होते, आणि म्हणून जास्तीत जास्त बजेट फ्रेंडली करण्याचा मी प्रयत्न केला हे जर्नल. आणि हेच विकत घ्यायचे आणि याच्याच वरचा व्हिडिओ आणि हेच कसं लिहायचं असं नाही. तुम्ही लिटरली कुठची पण सिम्पल कोरी वही घ्या आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी जे सांगते ते करू शकता. ते म्हणजे एखादं पान फाडून वहीच्या मागच्या बाजूला किंवा आत कुठेतरी ठेवू शकता आणि स्वतःला पत्र लिहू शकता. ते का लिहायचं, किंवा रोज आपण नोंद का करायची, रोज एका जागी शांत का बसायचं, रोज स्वतःशी का बोलायचं, याच्याविषयीचा हा व्हिडिओ आहे. हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे घेतलं तरी छान प्रेम आहे आणि हे नाही घेतलं तरी माझं तुमच्यावरती भयानक प्रेम आहे, आणि हे मी खूप मनापासून सांगते. आता थोडंसं पुढे जाऊयात. लिहिण्यास कारण की तर त्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असू शकतात, आणि त्याच्यामुळेच मला कुठचंच नाव द्यायचं नव्हतं आणि ते उगाचच माझं प्रॉडक्ट आहे असं मला करायचं नव्हतं, कारण हे तुमचं प्रॉडक्ट, तुमची वही आहे, तुमचं जर्नल आहे. दुसरं कारण, आपलं नाव कोणाची आहे रोजनिशी, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी. जर कोणाला मिळालं तर मोबाईल बऱ्याचदा लागत नाहीत, कॉल्स अननोन घेतले जात नाहीत. जर ही चुकून हरवली, जे अपेक्षित नाही आहे, प्लीज सांभाळून ठेवा. तर प्रामाणिकपणे तुमच्या हातामध्ये सुद्धा दुसऱ्याची मिळाली तर ती देण्याचा प्रयत्न करा. इथे डाव्या बाजूला मला लिखाणाविषयी काय वाटतं हे मी लिहिलेलं आहे, आणि उजव्या बाजूला प्रल्हाद वामनराव पै जे आहेत, जे माझे मेंटॉर आहेत, गुरु आहेत, आणि आजीव ट्रस्टी आहे जीवन विद्या मिशन फाउंडेशनचे, आणि इज अ ग्रेट मॅन. आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, अशी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडून कृतज्ञतेचं महत्त्व किंवा संकल्पना, व्याख्या तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी हे लिहून त्यांच्याकडून घेतलं आहे. तो कोट वाचायला मला खूप जास्त आवडेल. कृतज्ञतेनं भरलेलं आणि भारलेलं मन हे चुंबक असून आपल्यासाठी चांगल्या आणि योग्य असलेल्या वस्तू, वास्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ते आपल्याकडे आकर्षित करते. हा ॲब्सोल्युटली फिजिक्सचा निसर्ग नियम आहे, नेचर्स लॉ आहे. याच्यामध्ये कोणत्याही देवस्की किंवा रिलिजन वगैरे याचा काही संबंध नाही आहे. हा लिटरली निसर्गाचा नियम आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. जे पेराल ते उगवेल, बरोबर. मला त्याला अजिबात खूप कॉम्प्लिकेटेड करायचं नव्हतं, आणि 2च प्रश्न मी दिलेले आहेत. तर या रोजनिशीमध्ये अगदी सगळ्यात शेवटचं जो प्रश्न आहे तो आज मी कृतज्ञ आहे त्याच्याविषयी आहे, आणि सकाळ जेव्हा होते तेव्हा आज मी माझ्यासाठी. आता मी जेव्हा पुन्हा एकदा कृतज्ञतेपाशी येऊयात, पण आधी मला याच्याविषयी बोलायला आवडेल. हे पान रिकामं आहे, तिथे तुम्ही काय लिहू शकता हे मी तुमच्यावर शेअर करेल. तर आज मी माझ्यासाठी, मला काय अपेक्षित आहे इथे लिहिणं, तर गोल सेटिंग आणि इंटेन्शन्समधला फरकच हा आहे की तुम्ही ध्येय लिहित राहता, ते अचीव होईल की नाही माहीत नाही, पण ध्येय तिथेच जायचं ऑफकोर्स त्या शिखरापाशी. पण ध्येय कधी कंप्लीट होतं माहिती आहे, ते ध्येय, तो गोल, ती गोष्ट पूर्ण करण्यामागचं जेव्हा कारण, त्याचा हेतू स्पष्ट होतो, तेव्हा ध्येय 100% पूर्ण होतं. आणि हे रोजचं नव्हे, वर्षाचं सुद्धा. माझ्या मते साधारण 3 पद्धतीचे आयुष्यात डिपार्टमेंट्स असतात. प्रोफेशनल मी केलेले आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. माझ्या क्लॅरिटीसाठी मी ते केलेले आहेत. प्रोफेशनल, सोशल, पर्सनल. पुढे जाण्याच्या आधी शेवटचा मी मुद्दा अजून एक क्लिअर करते, की जे या प्रश्नाचं उत्तर म्हणून जर तुम्ही माझं जर्नल विकत घेतलं असेल तर लिहू शकता, किंवा कोणत्याही साध्या वहीतही लिहू शकता. मला हे पुन्हा पुन्हा सांगायचं, हेच विकत घेण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण हे लिहू शकता. तुम्ही इथे तुमचा प्राधान्यक्रम लिहू शकता दिवसभरातला. काय होतं, आपण दिवसभर राबतो, खूप काम करतो, पण काम केल्यानंतर सुद्धा दिवसाच्या शेवटी आपल्याला असं वाटू शकतं काहीच केलं नाही आपण, आणि एक वेगळाच गिल्ट येतो. किंवा असं पण होऊ शकतं की आपण काहीच नाही केलं, सगळ्या नॉन इम्पॉर्टंट गोष्टी करत राहिलो, ज्या छोट्या छोट्या अजिबात त्या दिवसभरात केल्या नसत्या तरी चाललं असतं, आणि कुठेतरी कसा तरी वेळ गेला, कुणीतरी वेळ घेतला, वेळ वाया गेला, असं सगळं होतं. आणि आपल्याला उगाचच असं वाटतं की आज फारच प्रॉडक्टिव्ह दिवस केला, आज खूप काम झालं. आणि ॲक्च्युली उपयुक्तता जर मोजली की आज तुम्ही किती तास बसलात, किती काम केलं, खरोखरीच काय काय केलं, प्रोफेशनली, पर्सनली, सोशली, तर काहीच केलेलं नसतं. पण आपल्याला असं वाटतं किती दमली आहे मी, खूप काहीतरी झालं आज. याच्यामुळे काय होतं की आपल्याला हवा तसा निश्चित रिझल्ट, परिणामच आपल्याला मिळत नाही. याचं कारण असं, आपण आदल्या रात्री, शक्यतो आयडियली आदर्शवाद असा आहे की आदल्या रात्री लिहायला पाहिजे. आयडियल सिच्युएशन नाही झालं, माझ्यासारखं खूप गडबड जरी असते, सकाळी उठून लिहा, पण प्राधान्य लिहा. प्रायमरी टास्क की एक
हे काम आज माझं झालं, आज माझा हा हेतू आहे. आज मी खूप छान सुकीर्तबरोबर वेळ घालवणार आहे, आज मी खूप छान शूटिंग करणार आहे, महत्त्वाच्या गोष्टी मी हँडल करणार, आज मी या ब्रँडबरोबर काम करणार, त्यांच्याबरोबर छान गोष्टी सगळ्या क्लिअर करेल, मीटिंग करेल आणि त्याच्यानंतर या 2 मीटिंग उत्तम करणं हे माझं प्रायमरी टास्क असणार आहे. सो प्रोफेशनल गटामध्ये माझा महत्त्वाचं हे एक जरी झालं तरी माझा आजचा दिवस मी असा समजणार की माझा छान गेलेला आहे, सार्थकी गेलेला आहे. सेकंडरी टास्क प्रायमरी झाल्याशिवाय नंतरचं हे सेकंडरी टास्क करायचंच नाही, त्याला हातच लावायचा नाही. आधी प्रायमरी करायचा आणि मग सेकंडरी करायचा. त्याचे टाईमलाईन वेगवेगळे असू शकतात. म्हणजे असं असू शकतं की सेकंडरी टास्क तुम्हाला सकाळी सकाळी करावं लागले, तुमचं प्रायमरी टास्क संध्याकाळी तुम्ही नियोजन केलेलं आहे, चालेल, इन दॅट केस चालेल. दुसरं सोशल असेल की सोशलमध्ये आज मला कधीतरी राहून जात असेल, जर तुमचं लग्न झालं असेल तुमच्या आईवडिलांना कॉल करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही खूप काळ भेटलेला नसाल, तुम्हाला सांगू हीच सगळी इम्पॉर्टंट टास्क असतात. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इम्पॉर्टंट टास्क अँड अर्जंट टास्क? ओके, इम्पॉर्टंट टास्क शक्यतो अर्जंट नसतं पण खूप इम्पॉर्टंट असतं आणि रोजच्या आयुष्यात छोटं छोटं केल्यानं खूप मोठा लॉंग टर्मचा खूप फायदा घडवून देणारा असतं. उदाहरणार्थ तुमच्या चांगल्या जवळच्या नात्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, इन्व्हेस्टमेंट वेळेची, इन्व्हेस्टमेंट एनर्जीची, इन्व्हेस्टमेंट नोटीस करण्याची, दखल घेण्याची, त्यांना आनंद वाटण्याची, शुभेच्छा देण्याची, ही इन्व्हेस्टमेंट असू शकते. अर्जंट नसतं बरोबर पण इम्पॉर्टंट आहे ना. स्त्रियांचं तर काय होतं की सकाळी उठल्यापासून ही कामं आहेत, ती कामं आहेत, यांना इकडे जायचं आहे, त्यांना तिकडे जायचं आहे, तो डबा केला का, लहान मुलं असतात, तुमचं लग्न जरी झालं नसलं तरीसुद्धा सकाळी उठल्यापासून ओके आता काय काय करायचं, कोणाला रिप्लाय द्यायचा आहे, सोशल मीडिया असतो, पांघरुणं, बाहेरचं काय काय आणि इतक्या गोष्टी, इतक्या जबाबदाऱ्या, एवढी कामं, ऑफिसला जायची गडबड असते, आपल्याला कामाच्या ठिकाणी पोचायचं असतं, कॉलेज सकाळी सकाळी असतं, खूप साऱ्या गोष्टी असतात की ज्या सकाळी उठल्या की प्रपंच किंवा संसार यालाच म्हणतात ना की त्या कामांची जी घंटा आहे जी वाजायला सुरुवात होते आणि त्या सगळ्या गर्दीतून स्वतःकडेच येता येत नाही आणि मग स्वतःसाठी रोज काहीच केलं जात नाही आणि काही गोष्टी ज्या असतात ना त्या स्वतःसाठी केल्यानंच प्रोफेशनल, सोशल आणि पर्सनल तर होणारच गोल्स हे वर्षाच्या अखेर साध्य होतात. त्यासाठी रोज एव्हरी सिंगल डे स्वतःसाठी थोडासा वेळ काढायला पाहिजे. हे मला खूप उशिरा कळलं आयुष्यात. आज मी स्वतःसाठी 1 तास व्यायाम करणार आहे, चालायला जाणार आहे, छान केसांची काळजी घेणार आहे, कुठचं तरी मास्क लावणार आहे, काहीतरी मस्त चांगलं पुस्तक वाचणार आहे, कुठला तरी ऑनलाईन कोर्स करायचा होता त्याची आज मी चौकशी करणार आहे, त्याच्यातले काही लेक्चर्स मी अटेंड करणार आहे, काही नवीन गोष्टी शिकायला लागणार आहे, कुठच्या क्लासेसची चौकशी करणार आहे, एखाद्या मैत्रिणीला भेटणार आहे. तुमच्या चांगल्या जवळच्या नात्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे, इन्व्हेस्टमेंट वेळेची, इन्व्हेस्टमेंट एनर्जीची, इन्व्हेस्टमेंट नोटीस करण्याची, दखल घेण्याची, त्यांना आनंद वाटण्याची, शुभेच्छा देण्याची, ही इन्व्हेस्टमेंट असू शकते. अर्जंट नसतं बरोबर पण इम्पॉर्टंट आहे ना. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि त्या खऱ्या आयुष्यात जगण्यासाठी रादर हे जगणं आहे आणि ते कुठेतरी जातं. हे पाहिजे, हे नको, ही कामं राहिली आहेत, हे या सगळ्या थिंग्स टू डूच्या गर्दीमध्ये मला अपेक्षित आहे. थिंग्स टू डू तुम्ही कुठेही लिहू शकता. पुन्हा एकदा सेम जर्नलचा रिकामा पान त्यासाठी दिलं, काहीतरी स्क्रिबल करा, पटापटा लिहा, कामांची लिस्ट काढा, हे सगळं इकडे रिकाम्या पानावर करू शकता. पण इथे मात्र तुम्हाला तुमच्याकडून आजच्या दिवसभरातला हेतू, इंटेन्शन काय ते इकडे लिहा. रिकाम्या पानावरती काय लिहायचं, कृतज्ञतेकडे येतेच पण त्याच्या आधी रिकाम्या पानावरती काय लिहायचं हे सांगते. रिकाम्या पानावरती सध्याचा या वर्षातला तुमच्या आयुष्यातला वैयक्तिक जो कुठचा इश्यू आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याला आपल्या चुका ह्या फक्त आपल्यालाच माहिती असतात. लिटरली कुठल्याही दुसऱ्या पर्सनला, दुसऱ्या व्यक्तीला माहिती नसतात. भरपूर वेळा आपला लाईफ पार्टनर वर्षानुवर्ष आपल्याला ओळखत जरी असला तरीसुद्धा पण इथे काय चाललंय याची कोणाला कसलीच भणक सुद्धा आपण लागू देत नाही. आपल्या लाईफ पार्टनर असेल, आई वडील असतील, बेस्ट फ्रेंड्स असतील तरीसुद्धा ना काय चुकतंय ह्याची आपल्यालाच कल्पना असते आणि त्या चुका सुधारण्यासाठीच ह्या रिकाम्या पानाची व्यवस्था आहे. इथे तुम्ही लिटरली काही लिहू शकता. मी म्हणलं तसं थिंग्स टू डूचे टास्क असतील, काही असतील. आता उर्मिलाला काय लिहायला आवडेल तर माझ्या पर्सनल लाईफमध्ये मला जर तुम्ही विचाराल तर मला लिहायला आवडेल फायनान्शियल गोष्टी. आत्ता गोष्टी खूप बदलत आहेत. मी फॅशन, ब्युटी, मेकअप इन्फ्लुएन्सर आहे. मी खूप साऱ्या गोष्टींची शॉपिंग करत असते. खूप साऱ्या गोष्टी मला परत द्यायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी मला येत असतात, काही गोष्टी पियाच्या असतात, काही गोष्टी मला ट्राय करायच्या असतात आणि मी असंख्य गोष्टी ट्राय नाही केल्या तर त्याचा ऑनेस्ट फीडबॅक, ऑनेस्ट रिव्ह्यू, प्रतिक्रिया मी तुमच्या बरोबर शेअरच करू शकत नाही. त्याच्यामुळे एकच मॉइश्चरायझर जे मला भयानक आवडले आणि मी वर्षानुवर्ष तेच वापरते हे मी नाही करू शकत कारण मी असं करायचे
एकच जी गोष्ट आवडली आहे त्याच सिम्पल रुटीनला मी फॉलो करायचे. पण त्यांना असं व्हायला लागलं, बाजारामध्ये खूप साऱ्या नवीन नवीन नायकावरती असतील, वेगवेगळ्या ॲमेझॉन वेगवेगळ्या ॲप्सवरती खूप सारे मेकअप, ब्युटी, फॅशनचे वगैरे प्रॉडक्ट्स यायला लागले आणि ते मला मी ट्रायच करत नव्हते आणि त्याच्यामुळे मला त्याचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नव्हता. पण मी त्या सगळ्या घ्यायला लागले. अफोर्डेबल रेंज असेल, मीडियम रेंज असेल, हाय एंड लक्झुरियस प्रॉडक्ट असेल की ज्याच्यामध्ये पैसे घालवावेत, इन्व्हेस्ट करावेत, काय माझं प्रामाणिक मत आहे तुमच्याबरोबर मी शेअर कशी करणार. त्यामुळे तुमचं लाईफस्टाईल आणि माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. मला या सगळ्यामध्ये पैसे खर्च करावे लागतात तर मी याचा ऑनेस्ट रिव्ह्यूज करू शकते, तर माझा व्हिडिओ तुम्ही बघणार, तर ते चालतील, तर आणि छान छान ब्रँड्स येतील. माझ्या व्यवसायाची गरज असल्यामुळे माझा हिशोब लागत नाही इतका खर्च होतो. तर मला फायनान्शियल शिस्त लागावी, हिशोब लागावा, यासाठी आय थिंक मी ही रिकामी पानं माझ्यासाठी वापरेन. तुमच्यासाठी वेगळे असू शकतात. तुमचा घाबरलेला जीव असू शकतो, एन्झायटी असू शकते, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या काळातून जाऊ शकता, जस्ट डिलिव्हरी झालेली असू शकते, ब्रेस्ट फिडिंग असू शकतं, कुठल्या तरी परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल, तुम्ही शहर सोडलेलं असेल, जे काही चालू असेल ज्याच्याविषयी तुम्हाला असं वाटतं की हा महत्त्वाचा मोठा गुंता आहे, तो मला 2024मध्ये सोडवायचा आहे, ते तुम्ही त्या रिकाम्या पानावरती लिहून काढा. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही लिहिलेलं कोणीतरी वाचेल याची तुम्हाला जर भीती वाटत असेल, ही रिकामी पानं तुमच्या मनातलं सगळं डाउनलोडिंग युअर इमोशन्स यासाठी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल दुसरं कोणीतरी वाचेल याची जर तुम्हाला भीती असेल, छोटे 1-2 टिपा सांगते. विदाऊट नाव लिहा. कुणाचंही नाव नका घेऊ, संदर्भ नका लिहू, कारण आपल्याला त्याचा कॉन्टेक्स्ट, आपल्याला संदर्भ माहिती असतो की काय होतं, आणि मग लिहा. आणि शेवटी आज मी कृतज्ञ आहे. मला अपेक्षित आहे हे दिवसभरामध्ये पान कधीही तुम्ही लिहावं, कारण ते रिकामं आहे. ह्या 2 प्रश्नांना, पहिला प्रश्न शक्यतो आदल्या रात्री, दुसऱ्या दिवसासाठी लिहा, नाही जमल्या सकाळी सकाळी लिहा. आणि हा जो शेवटचा प्रश्न आहे कृतज्ञतेचा, तो त्याच्याविषयी मी बोलले, पण पुन्हा एकदा जाता जाता सांगते, तो रात्री करणं अपेक्षित आहे. त्याचं कारणच असं, आपल्या मनामध्ये जी जाणीव आहे, कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो, त्याच मनाचे आपल्या सोयीसाठी ते 2 भाग आहेत, खरे सगळे एकत्रच आहेत, पण कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंड हे ईश्वरी शक्तीशी जोडले गेलेलं आहे. जो विचार कॉन्शियस माइंडमधून पुन्हा पुन्हा घोळवल्यानं, म्हणजे रोज चिंतन केल्यानं, घोळवल्यानं सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. तो सबकॉन्शियस माइंड ऑफकोर्स ईश्वरी शक्तीशी जोडलं गेलेलं असल्यामुळे शंकर म्हणतो तथास्तु, त्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट व्हायला, साकार व्हायला, त्याला आकार मिळायला खूप मदत होते जेव्हा कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये विचार पोचतो. त्याच्यासाठीचं सगळ्यात बेस्ट टायमिंग असतं रात्री झोपण्याच्या आधी. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी ज्याच्याविषयी तुम्ही थँकफुल, कृतज्ञ आहात, त्या लिहून काढा. त्या सगळ्या तुम्ही पुन्हा एकदा अट्रॅक्ट करालच, पण कृतज्ञतेनं भरलेलं आणि भारलेलं मन आणखी सगळ्या चांगल्या दामडुबतीनं, म्हणजे मल्टिप्लाय, मॅग्निफाईड होऊन त्या गोष्टी खेचून आणतं. आणि म्हणून तो शेवटचा विचार कॉन्शियस माइंडमधून सबकॉन्शियस माइंडमध्ये जाण्यासाठी आणि या सगळ्या फिलॉसॉफीला छान समजून घेण्यासाठी जीवनविद्या मिशनचं वेगळं यूट्यूब चॅनल आहे, मी तुम्हाला रेकमेंड करते. त्याच्यावरती असंख्य कमाल सायंटिफिक, प्रॅक्टिकल रोजच्या आयुष्यामध्ये छान छान जगण्यासाठीच्या अप्रतिम टिप्स आहेत आणि खूप छान सायंटिफिक ती फिलॉसॉफी आहे. त्याचे सगळ्याचे व्हिडिओज त्या चॅनलचे लिंकच मी देते. आज आपण जर्नल का लिहावं या संदर्भातला व्हिडिओ बघितला. पुन्हा एकदा हे अफोर्डेबल करण्याचा मी प्रयत्न केला. 599ला ॲक्च्युली हे जर्नल आहे, पण डिस्काउंटमध्ये या वर्षामध्ये मी असं ठरवलं की सुरुवातीला जोपर्यंत ते अपेक्षित आहे, कारण याचं प्रॉफिट आणि हे सगळं मी शेअर करते बिकॉज आम्ही पार्टनरशिपमध्ये आहोत, कारण मी हे मॅन्युफॅक्चर केलेलं, मी बनवलेलं नाही. मला खूप आवडलं असतं की घरपोच सुविधा, जी कुरिअर, फास्ट कुरिअर वगैरे साठीचे पैसे नाही लागावेत यासाठी मी प्रचंड प्रयत्न केला, पण ते झालं नाही समहाऊ, कारण की ते मग डॅमेज होत होतं, त्या गोष्टी सगळ्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह होत नव्हतं वगैरे. आणि मी आणखी पानं कमी करू शकत नाही. तुम्हाला सवय लागावी यासाठी हे आहे. पुन्हा तुम्हाला एकदा सवय लागली की तुम्ही याच्यावरून तुमच्या साध्या वहीकडे पण शिफ्ट होऊ शकता. हे जे पत्र आहे ते तुम्हाला पाहिजे तेव्हा जपून ठेवू शकता आणि वर्षाच्या अखेर शक्यतो उघडा. आणि वर्षाच्या सुरुवातीला ज्या मीनं पत्र लिहिलेलं आहे आणि जो उघडणारा मी आहे याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. त्यामुळे खूप प्रेमानं लव्ह लेटर लिहा स्वतःसाठी आणि छान 2024ची सुरुवात एका उत्तम जर्नलनं, लिहिण्यानं करा. लिहिण्यास कारण की आपल्या सगळ्यांना आनंद हवा आहे आणि आनंद वाटायचा आहे आणि सगळं आनंदासाठी झालं आहे. थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आय लव्ह यू.